बॉस किंवा मोठ्या व्यक्तीशी वाद घालून स्वतःचंच नुकसान करून घेतलंय का? आता थांबा. वापरा 3 सेकंद थांब हा मंत्र आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो ते. नमस्कार मित्रांनो, मन मोकळं बोलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्याचा प्रवासही हा हायवेसारखाच असतो. कधी सरळ रस्ता तर कधी अनपेक्षित वळण. ड्रायव्हिंग करताना जसा आपण वळणावर वेग कमी करतो, अगदी तसंच आयुष्यातल्या काही कठीण वळणावर आपल्याला फक्त 3 सेकंद थांबायचं असतं. बालपणातली एक गोष्ट आजही आठवते. शाळेत जाताना भोवतालची मंडळी काळजीपोटी एक बचावात्मक सल्ला द्यायची. कोणी तुला एक मारलं तर त्याला 2 मारून यायचं. नाही जमलं तर किमान एक तरी सॉलिड लगावायची, म्हणजे तो पुन्हा तुझ्या वाटेला येणार नाही. मग काय, मग हीच देहबोली घेऊन दिवसभर वावरणं ठरलेलं असायचं. कालांतराने ही गोष्ट मनात पक्की रुजते की समोरील व्यक्तीच्या ॲक्शनला तितक्याच तीव्रतेने रिॲक्शन देणं गरजेचं आहे. पुढे ही वृत्ती शारीरिकतेकडून शाब्दिकतेकडे झुकत जाते आणि शांत राहणं म्हणजे भित्रेपणा किंवा पळपुटेपणा हे विचार मनात भिरत जातात. पण हा ॲक्शन रिॲक्शनचा फॉर्म्युला हायवेवर किंवा खऱ्या आयुष्यात चालत नाही. समोरून कोणी चुकीच्या बाजूने आलं आणि आपणही रागाच्या भरात आपली गाडी त्याच्या अंगावर घातली तर नुकसान कोणाचं होतं? अर्थात आपलंच. जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तेव्हा दोघांपैकी एक नक्कीच अधिक शक्तिशाली असते. मग ते नाते बॉस आणि सहकारी, मोठा आणि छोटा व्यापारी किंवा लहान आणि थोर व्यक्ती असू शकते. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही की आपण त्वेषाने समोरच्याच्या अंगावर जातो आणि शाब्दिक प्रतिक्रिया देतो. पण समोरची व्यक्ती अधिक शक्तिशाली असेल तर या प्रक्रियेचा आपल्याला फायदा होण्याऐवजी उलट तोटाच जास्त होतो. ती व्यक्ती मनात डोक धरून बसते आणि संधी मिळताच आपल्या विरुद्ध काम करू लागते. तर मित्रांनो, अशा वेळी होणारं हे नुकसान आपण 3 सेकंद थांब या सोप्या तंत्राचा वापर करून नक्कीच टाळू शकतो. एक उदाहरण पाहूया. राम आणि श्याम एकाच ऑफिसमध्ये काम करतात. बॉस दोघांना बोलून एक अवघड काम देतो आणि सांगतो हे काम 2 दिवसात पूर्ण झालं पाहिजे. खरं तर ते काम 2 दिवसात होण्यासारखं नसतंच. राम लगेच ताडकन उत्तर देतो, सर हे शक्य नाही, यात खूप काम आहे, किमान 1 आठवडा लागेल. आता बघा, राम तांत्रिकदृष्ट्या बरोबर असला तरी कुठल्याही बॉसला नाही हे उत्तर सुरुवातीला ऐकायला आवडत नाही. परिणामी बॉस रामवर चिडतो आणि त्याला खूप सुनावतो. आता बॉस श्यामकडे वळतो. श्याम तिथे एक छोटीशी ट्रिक वापरतो. तो 3 सेकंद थांबतो, शांतपणे विचार करतो आणि शांत स्वरात तो म्हणतो, हो सर, नक्कीच करूया ना. बॉस लगेच खुश होतो. आता तुम्हाला वाटेल श्याम खोटं बोलला, तर नाही. श्यामला देखील माहीत असतं की हे काम 2 दिवसात होणार नाही. पण पुढच्या 3 तासात तो एक पूर्ण प्लॅन बनवतो आणि परत बॉसकडे जातो. तो म्हणतो, सर मी कामाला सुरुवात केली आहे, पण यातील काही गोष्टी वेळखाऊ आहेत, त्यामुळे कदाचित थोडा उशीर होऊ शकतो. गंमत बघा, बॉसलाही मनोमन माहीत असतं की हे काम 2 दिवसात होणार नाही. यास किमान 1 आठवडा तरी लागणार आहे. पण रामने दिलेल्या तडकाफडकी उत्तरामुळे त्याचा इगो दुखावला गेला, तर श्यामने दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे तो त्याच्या गुड बुकमध्ये राहिला आणि पुढचे सर्व फायदे अर्थात श्याम मिळवत गेला. मित्रांनो, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवहारातही नेमकं असंच होतं. एखादा बॉस किंवा ताकदवान व्यक्ती जेव्हा आपल्यावर ओरडते तेव्हा आपली पहिली नैसर्गिक रिॲक्शन असते प्रतिवाद करणे किंवा लगेच उत्तर देणे. पण नेमके इथेच आपण स्वतःचे नुकसान करून घेतो.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटतं तेव्हा 3 सेकंद थांब हे तंत्र वापरा आणि नंतर सकारात्मक प्रतिसाद द्या. गाडी चालवताना जसा आपण समोरचा धोका पाहून ब्रेकवर पाय ठेवतो तसाच रागाच्या वेळी तुमच्या जिभेवरही ब्रेक लावा. समोरची व्यक्ती जेव्हा चुकीचं बोलत असते किंवा तुमच्यावर दबाव आणत असते तेव्हा फक्त 3 सेकंद शांत राहा. हा छोटासा बॉस तुम्हाला विचार करायला वेळ देतो आणि तुमचा अहंकार बाजूला ठेवून योग्य शब्दात आपली बाजू मांडायला मदत करतो. असं केल्याने 2 गोष्टी घडतात. 1. समोरच्याचा अहंकार दुखावला जात नाही. 2. तुम्ही एक मॅच्युअर आणि समजदार व्यक्ती म्हणून समोर येता. लक्षात ठेवा, वळणावर जो थांबतो आणि डोकं वापरतो तोच सुरक्षितपणे शिखरावर पोहोचतो. समोरच्याला हरवण्यापेक्षा आपला प्रवास सुखकर करण्याला प्राधान्य द्या. तुमच्या आयुष्यातही असे स्पीड ब्रेकर येतात का? अशा वेळी तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रदीप शेटे, मनमोकळं बोलसाठी. भेटूया पुढच्याच वळणावर. तोपर्यंत शुभ प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.